हॅलो हाय नमस्कार. कशा आहात सगळेजण? मयत असणार. तर बाहेर इतका पाऊस चालू आहे आणि टाइम बघू शकता तुम्ही, 9 वाजलेले आहेत आणि आज जायची कुठेतरी गडबड आहे. ते म्हणजे खूप लांब आहे बरं का, ते तुम्हाला मी सांगणार आहे. पण त्यासाठी मी आज बनवणार आहे मुगाचे आपले लाडू. तर हिरव्या मुगाचे लाडू मी कसे बनवणार आहे चला तुमच्यासोबतही शेअर करते. त्याचबरोबर कुठं जाणार आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करेल. तर मस्त अशी आता देवपूजा पण करून घेतलेली आहे, कारण की 7-8 दिवस तर मी नाही आहे इथं घरात. त्यामुळे मग आता ही थोडीफार तयारी करायची आहे. तर चला आता करूया. तर आता सगळ्यात पहिलं तरी आपल्याला ना मूग डाळ आहे ना आपली, ती मापून घ्यायचं आहे. तर मी मापूनच तुम्हाला सगळं करून दाखवणार आणि मी फर्स्ट टाइमच बनवलेलं आहे आणि तुम्हाला सांगते माझी चुकी पण काय झालेली आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जे मी खरं आहे ते तुमच्यासोबत सगळं गोष्टी शेअर करते. सगळेजण तशा गोष्टी शेअर करत नसतात, पण ते पण मी तुम्हाला सांगेलच. ह्या लाडू मागे म्हणजे तुम्ही अजून काय इफेक्टिव्ह म्हणजे करू शकतात, कारण की माझ्याकडनं काहीतरी चूक झालेली आहे ती मी तुम्हाला पुढे शेअर करणार आहे आणि ती मला नंतरच कळालेली आहे. लाडू पूर्ण बनवताना मला कळाले नाही आहे, ते नंतरच करणार. त्यामुळे तुम्ही व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत नक्की राहा आणि तुम्हाला मी पूर्ण व्यवस्थित असं डिटेलमध्ये सांगते. तसे तर ते हाय प्रोटीन मस्त असे लाडू बनणार आहेत. पण मी काय काय चुका केल्यात ना त्या तुम्ही करू नका अजिबात, नाही तर तुमचेही लाडू खराब होतील. तुम्ही इंस्टाग्रामला, आता मी पण ना इंस्टाग्रामला इकडं तिकडं बघूनच हे लाडू बनवायचा प्रयत्न केलेला आहे. पण कसं आहे ना, ते सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये सांगत नसतात, म्हणून आपल्या थोड्याफार कुठेतरी गोष्टी चुकतात बरं का. आणि मी तर सगळं म्हणजे व्यवस्थितच फॉलो केलेलं होतं, पण तरीही माझी चूक झालेली आहे. ती म्हणजे कोणती ते तुम्हाला मी पुढेच सांगेल. त्यामुळे व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत नक्की राहा. आणि आज चक्क माहिती का तुम्हाला, लाडू वळवायला सुद्धा मिस्टरांनी मदत केलेली आहे. जेवढे ते वाईट आहेत ना तेवढे ते चांगले पण आहेत. म्हणजे ते चांगले म्हणजे कसं आहे ना, मी तुम्हाला भरपूर वेळेस सांगितलेलं आहे, ते ना प्रत्येक गोष्टीमध्ये मला मदत करतात. पण त्यांचं जे बोलणं असतं ना ते मदत जे करतात ना ते येऊ मिनटात घालवतात. तसं त्यांचा स्वभाव आहे बघा. पण मग असं आता असतात काय, आता आपल्याला समजून घ्यावं लागतं. तर बघू शकतात कोण ते पुसून घेतात, तर मी पुसून नाही घेतलेलं, डायरेक्ट मी स्वच्छ असं धुवून ना, जोपर्यंत बघा आता हे एकदम ड्राय झालेले आहेत आणि एकदम मस्त असं भाजलेले सुद्धा आहेत बघा मूग डाळ. आणि इतके मस्त असे वास, तर एकदम खमंग असा वास येत होता बघा. आणि असे टच 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 आवाज आला ना, त्यानंतर ना आपल्याला गॅस बंद करायचा आणि असे छान असे भाजून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही किती छान असे मी भाजून घेतलेले आहेत. आणि हे भाजून झाल्यानंतर ना मग नंतर ना आपल्याला जेव्हा ते थंड होतं ना, त्यानंतरच आपल्याला दळायचं आहे, पीठ करायचं आहे. तर आता त्याच्यामध्ये पण थोडीफार मिस्टेक झालेली, तुम्हाला मी पुढं ना सगळ्या मिस्टेक्स सांगणार आहे माझ्याकडनं कोणत्या कोणत्या झाल्यात आणि कोणत्या नाही झाल्यात. तर आता सगळ्यात पहिलं मखाना पण मला भाजून ठेवायचं होतं, कारण की आता मी जाणार आहे बाहेर कुठं जाणार आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की कळवणार आहे सगळं. आणि अचानकमध्ये मला जावं लागतंय, कारण की भरपूर असा प्रॉब्लेम म्हणजे आलेला आहे मध्येच, त्यामुळे. तर असो चला, आता हे बघा मी काय केलं, थंड होण्यासाठी ना एका डब्यामध्ये काढून ठेवलेलं आहे आणि एका प्लेटामध्ये पण काढून ठेवलेले आहेत मूग डाळ. आणि ह्याला आता थंड व्हायला मी ना पंखा एकदम फास्ट करून ना किचनमध्ये थंड करायला ठेवलेलं, कारण की माझ्याकडे वेळ नव्हता आणि लवकर निघायचं पण होतं घरातून. आणि बघा 2 वाटी मी 2.5 वाटी घेतलेलं आहे मूग डाळ. तर मी त्याला ना म्हणजे आपलं एक वाटीपेक्षा ते थोडं दाबून दाबून मी भरलेलं आहे बरं का. आपला कोणता पण गूळ चालू शकतो, तुमच्याकडे ड्राय असेल तो पण चालेल. आता माझ्याकडे हा होता, मी त्याला ना दाबून दाबून असं भरून, म्हणजे तुम्ही थोडं 1 वाटीचं थोडंसंच वरी घ्या. पंखा चालू आहे आणि तो मूग पण थंड होतीये आणि इथे थोडे मखाने भाजून घेत आहे. तर चला आता ते थोडे भाजून ठेवणार आहे आणि थोडे लाडूमध्ये टाकणार आहे मी. तर तर आता ते झालेलं आहे. थंड झाल्यानंतर ना माझ्याकडनं एक मिस्टेक झाली, तुम्हाला मी दाखवलंच नाही बरं का. माझ्याकडनं चूक तीच झालेली आहे. म्हणजे काय झालं, मी मिक्सरमध्ये जेव्हा थंड झालं त्यानंतर ना मी वाटून घेतलेले बरं का. आणि व्हिडिओ चालूच होता का बंद होता ते मला माहीत नाही, नाही तर मी तुम्हाला दाखवलेलं होतं ते पण व्हिडिओ बंद होता त्यावेळेस शूट करताना. तर असं हे बघा, तुम्हाला मी सांगते तूप टाकलेलं आहे मी भरपूर. आणि आपल्याला ना 2 वाटी 2.5 वाटी मुगासाठी ना आपल्याला 1 वाटीच्या आसपास, म्हणजे 1 वाटीपेक्षा थोडं कमी तूप लागणार आहे बघा पूर्ण लाडू बनवण्यासाठी. तर मी सगळी डाळ अशी वाटून घेतलेली होती आणि मस्त अशी झालेली, आणि आपल्याला अशी दरदर अशीच वाटून घ्यायची आहे डाळ. पण मला काय वाटते सांगू का, मी तुम्हाला सांगते एकदम अशी
एकदम बारीक अशी वाटा, नाहीतर मग ते नंतर ना एकदम असे क्रिस्पी होऊन जातात ते डाळसुद्धा आणि कचकच 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 होतात बरं का लाडू, खरं सांगते तुम्हाला. त्यामुळे ना एक तर तुम्ही चक्कीतून दळून आणा, म्हणजे छान असं नरम नरम सॉफ्ट असे होतील लाडू. नाहीतर ना काय होतात माहिती का, नंतर ना एकदम असे कडक होतात. आणि मी माझ्याकडनं मला हेच ना, आता मी भरपूर व्हिडिओमध्ये बघितलेलं की गूळ मेल्ट करून टाकलेलं, पण मी तुम्हाला एक सजेस्ट करेल की तुम्ही ना गूळ मेल्ट करूच नका. डायरेक्टली तुम्ही गूळ जेव्हा आपले हे जे मिश्रण आहे ना मूग डाळीचं, ते चांगलं भाजून झाल्यानंतर ना त्यात तुम्ही डायरेक्ट गूळ टाकू शकता, चांगला त्याला क्रश करून बरं का. म्हणजे असे गुठळ्या नसायला पाहिजे, एकदम असं चांगला त्याला कुटून वगैरे टाकू शकता तुम्ही. आणि त्याला टाकून एक 10 मिनटं झाकून ठेवायचं, जेणेकरून कसं आहे ना ते गूळ वितळेल आणि त्यानंतर ना लाडूसुद्धा छान असे आपले बांधले जातील. आता इथं बघू शकता मी ना पाकसुद्धा बनवलेला नव्हता, फक्त मी त्याला वितळून घेतलेलं आहे. त्यात ना तर पाणी टाकले, मी काहीच नाही टाकले. आणि तरीसुद्धा माझे लाडू मला माहीत नाही का कडक झाले. पण कसं आहे ना, मी केलेला आहे प्रयत्न, तसे ते चांगले वाटले मला. आणि खायला तर खूप टेस्टी झालेत बरं का, खूप टेस्टी झालेत. आणि हाय प्रोटीन आहे म्हटलं तर खूपच चांगले आहेत, हेल्दी आहेत, गूळ टाकून केलेत. आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. फक्त तुम्हाला मी जेवढं सांगितलं तेवढं तुम्ही करा. म्हणजे आपलं जे मूग डाळ आपण घरात मिक्सरमध्ये वाटतो ना, त्याला एकदम चांगलं फाईन वाटा. मी थोडं असं दरदर टाईप केलेलं, पण ते तुम्ही तसं करू नका, एकदम बारीक वाटा. आणि जे मी गूळ मेल्ट केले ते तुम्ही करू नका गूळ मेल्ट, डायरेक्ट तुम्ही टाकू शकतात गूळसुद्धा, किंवा साखरेची पावडरसुद्धा करून टाकू शकता. पण साखरेने कसं अनहेल्दी होईल, त्यामुळे मी तुम्हाला म्हणते आहे. बाकी तुम्ही गूळ टाकूनच करून मस्त करू शकतात बरं का. तर त्यानंतर बघू शकता थंड झालेलं आहे माझं बॅटर. आणि बॅटर थंड झाल्यानंतर ना म्हणजे थोडं थंड होऊ द्या, नॉर्मली थंड होऊ द्या, नाही तर कडक होऊन जाईल. माझं तसंच झालेलं, कडक झालेलं एकदम. आणि मग नंतर मी थोडे 2-4 बनवले आणि नंतर माझ्या हाताला इतके चटके जे लागायला लागले ना, खूप म्हणजे खूपच. आणि ह्याला छान असं भाजायला लागतं बरं का. बरोबर मला म्हणजे पाऊण तास तरी लागलेलं ह्या सगळ्या. तर पेशन्स ठेवूनच ह्या लाडू आपल्याला बनवू शकतो आपण बघा, नाही तर खूप गडबड होते. आणि मी एवढ्या गडबडीमध्ये काढलेले ना, पण तरीही छान झालेले. आणि गरम गरममध्येच बांधायचे बघा आपल्याला, लई पण थंड होऊन द्यायचं नाही, नाहीतर ना मग ते व्यवस्थित बांधले जाणार नाही. आणि माझे इतके म्हणजे मी ह्यांना सारखं मागा लागली, चला या लवकर या, मला करू द्या नाही का, करून जरा मदत करू लागा. कारण की मला पण निघायचं होतं 11पर्यंत घरातून. कारण की एक तो बाहेर पाऊस पण चालू होता, सगळ्याच गोष्टी होत्या. म्हणजे इतकं माझ्या मागं सगळ्या गोष्टी लागलेल्या होत्या ना, पण म्हणलं नाही मला करायचंच आहे. मी मम्मीसाठी खास म्हणजे हे बनवणार होती, पण मग काय आता ना ते कडक झाले, पण आता तिला चालणार नाहीत ते. पण असो, चला आता जसं पण असेल तसं ठीक आहे नाही का. पण मग मी एकदम मस्त झालेले आहेत. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. फक्त तुम्हाला मी जेवढं सांगितलं तेवढ्या गोष्टी तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमचे पण छान होतील बरं का. तसे तर ते हाय प्रोटीन आहेत आहे आणि छान पण आहेत. आता पहिल्यांदा बनवलेत म्हणलं तर थोडेफार ते मिस्टेक होतीलच. आणि हे बघा आलेत हे मस्त करायला, आणि ह्यांनी तर आज डायरेक्ट टकलच करून आलेत, कारण की त्यांच्या डोक्यामध्ये इतका डॅन्ड्रफ झालेला ना, मग त्यांनी डायरेक्ट आज टकलच करून आले, जाऊ दे म्हणले. आणि मग मला आल्या जरा मदत करायला. करतात तसं सगळ्या गोष्टी करतात, पण कधी कधी नाही का माणसाला कधी कधी काय होतं ते समजत नाही बघा. तर बघू शकता मस्त असे लाडू ते मोठे मोठे बनवून दाखवतात. आणि मला म्हणतात माझे छोटे त्यांचे मोठे लाडू आहेत असे ते सांगतात तुम्हाला. आणि ते बोलतात बरं का, पण त्यांना असं कम्फर्टेबल नाही वाटत जास्त. पण असं नाही का, ते जेवढं होईल तेवढं करू लागतात. त्यांनी पण भरपूर अशी मदत केली मला, तर ठीक आहे. आणि हे बघा लाडू भरपूर असे आपले झालेले, त्यांच्यासाठी पण ठेवले मी, आणि आमच्यासाठी पण आता घेऊन जायला मी आता ठेवणार आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, छान लागतात एकदम क्रिस्पी. मी पण फर्स्ट टाइमच बनवलेले.